चाहते हो तो इस्लाम कबूल करो, ये सारी जागीर हम तुम्हें सौंप देंगे। जनाब, आम्ही मुसलमान जागा असतो, पण या खेळण्यावरचा राजा शंकरराय आम्हाला जिवंत सोडणार नाही. मी जर मुसलमान झालो आणि ही जागीर जर मला दिली तर राजा शंकरराय हे आमचं तुकडं तुकडं करेल आणि कोल्या कुत्र्यासनी खायला घालेल. हे बघा, तुम्ही लई जिगरबाज आहे. जर तुम्ही शंकरराय राजाचा पराभव केला असा तर मीच काय, या जागिरीत येणारी सगळी माणसं फार मुसलमान करून तुमच्या पायाखाली नाही ठेवली तर पाचं नाव सांगणार नाही. वाह, कहाँ रहता है ये तुम्हारा राजा शंकर राय? हे इथंच की खेळणा किल्ला आहे त्याच्यावरच राहतात. अहो, गडाव काय लई सैनिक नाही आणि गडावर लई धनधान्य सोनं नाणं लई आहे. मी तुम्हाला सगळ्या वाटत जाऊ. चला. ठीक है, अगर यही बात है तो हम तुम्हारे शंकर राय को तुम्हारे जैसे ही घुटनों पे लाएंगे. अगर वो हमारे सामने झुका नहीं तो उसके टुकड़े टुकड़े करके यही खेलना किले पर फेंक देंगे, समझे? चलो तैयारी करो. जी जनाब. अशा तऱ्हेनं शिर्केने त्याला आपल्या गोड बोलण्यात फसवलं आणि खेळण्या किल्ल्याच्या दिशेनं घेऊन गेले. खेळण्या किल्ल्याची वाट तशी बिकट. गडावर पोहोचायचं म्हटलं तर जंगलातून वाट काढावी लागते. शिर्केने त्यांच्यातील काही गुप्त हे शंकररायाकडे पाठवले आणि आपणही तयारीत राहा असा गुप्त हेरांच्याकडून निरोपही पोहोचवला. किल्ल्याच्या जवळपास पोहोचता पोहोचता साऱ्या सैनिकांचे हाल झाले. त्यांची अवस्था मरणासन्न होऊन बसली आणि अशा परिस्थितीत लढाई तर दूरच पण चालणं सुद्धा मुश्किल झालं. सैन्य मरणासन्न अवस्थेत असतानाच शंकररायाच्या सैन्यानं मलिकच्या सैन्यातले 7,000 सैनिक कापून काढले. त्याला कळून चुकलं आपण मराठ्यांच्या गनिमी काळात अडकलो आहोत. मलिकची पळताभुई थोडी झाली. मलिक मृत्युमुखी पडला. मराठ्यांच्या गनिमी काव्याची जगातली बहुतेक ही पहिलीच लढाई याच खेळणा किल्ल्याच्या म्हणजे विशाळगडाच्या साक्षीनं झाली. आणि राजा पुढे धोका आहे. विशाळगडावर जाणं मुश्किल आहे. राजा का मुश्किल असेल? कोण आलेलं आम्हाला? राजा, आपलीच माणसं वैरीहून आपल्या पुढे उभी टाकलेली. सूर्यराव आणि जसवंतराव, मराठी रक्ताला लागलेली ही दुहीची कीड संपणार नाही. मावळ्यांनो, उपसा तलवारी आज आडवे येथील तितकेच कापायचे. त्या तिथे पावन किड्डीत माझे बांधल आपल्या छातीचा बाण घालून येळकोट करत आहे. आम्ही तोफेची आवाज देणार नाही तोवर मावळे तिकडून हटणार नाही. आपण मुरबाळ आहोत पण लाखाच्या फौजेलाही भारी पडू. चला. आमच्या ताब्यात आहे. अरे हात पडक्यांची चुंकी झेलणाऱ्या हातांनी या विशाळगडाच्या मातीला हात लावावा कशाला? असे हात मुळापासून उकळून फेकू आम्ही. शिवाजी, शहाणपणाचा सल्ला देतो आहे. मुकाट्यानं आला हजरत समोर उभा राहा. तुझ्या स्वराच्या परास मोठी जागीर तुला इनायत होईल. अरे ठोक काचेखाली ठेवतो असले जागिरी आम्ही. यवनाच्या पिकदानीत बिर्याणी काढून खायची हौस तुम्हाला असेल, आम्हाला नाही. शिवाजी, त्या 5-50 मावळ्यांची इथं चटणी होईल हे विसरू नकोस. अरे का म्हणून स्वतःच्या मरणाला अवतान देतो. मराठी हौस बाळगल्याशिवाय जगण्याचं मोल वाढत नाही. मरू तरी बेहतर. रयतेच्या मनामनात लाख शिवाजी तरीही जिंदा राहतील. पण तुमचं काय? या असल्या तुमच्या लाचार हातात शिवाजीला पेरण्याचं बळ उरलंय कुठं? आम्ही ही जातीवंत मराठेच आहोत. शिवाजी, विसरू नको. यवनाची हुजरीगिरी करणाऱ्या बाजार बुंद्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये.
को क्या करने लग गई कत्ता ओरडने लग गई आगे आचंदे छोड़ दे, आपले को क्या करणे का, आपले ह्याच भाडीचे रहने वाले आहे नव्हे. तुझा बिर्याणी का मुर्गा पका जा. क्या घरेच तुम्ही अजी हाउ सुनो उधर भी लोग का नहीं पत्ते खेलने लग गई पैसे लगा को क्या क्या बड़बड़ने लग गई क्या मालूम. आधी खेळणे ते छोड़ दे, आपला क्या जाता है, आपले को पैसे मिलते ही नव्हे. काय को चिर फिराने लग्या, वो दुसरे लोका की वस्तीवर मुर्गा काटको लागतो. तुझा जाओ जाओ तुम्हारा कायम का खाइए जरा भी सुनते नहीं. क्या करने लगे रे, कत्ते का प्यार तुझं क्या करणे का. अरे मेरे भी 10-15 आहे, जल्दी आवडतो मर्दा. बाद में कापूंगी. भाई सामान क्या क्या है रे तेरे कने. ये देखा आईबी हाय, नंबर 1 हाय, स्टक हाय, कैटल हाय, खंबा हाय और कंट्री भी हाय. तुझे क्या होना. रहने आई हूँ उनको पुचकू बोलतो. जा पुचको आ जा. चला की रे. आम्ही की रे इथं, आम्ही कुठे चाललायस. अरे तिकडे वरात गायब झालती की, तिकडे लय भारी वाटते. असलं गारगार वारं येतंय. नको बाबा, तिथं गावलं बिवलो की लय मारत्यात. इथं घंटायचं मारायला कशाला मर्दा, बस की इथंच. कुठं गावलं बिवलो तर इंस्टाग्रामवर फेमस होशील. हे बस इथंच, कशाला डोसक्याला ताप. तू बस अंडी घालत, मी तिकडनं ओळख. ए मी बी आलो थांब. जावा जावा गावाला की कसं लालून येतात बघा. हे ती जाऊ देच बोंबलत. तू पॅक भर. ते नवं इथं पण येणार नाही नवं. नाही रे, या भागात आपलीच माणसं आहेत, काय होत नाही. तू पॅक भर आणि पत्ते काढ. 3 पाणी खेळूया. पाणी आणलेच काय. अरे विकत मिळते इथं, आणि नसलं तर विहिरीतनं काढ की. अरे इथं कुठं विहीर आहे. अरे आपण बसलोय त्या घराखालीच विहीर आहे. विहिरीवर घर बांधले मर्दा. अरा घराचं काय बा, आपण विहिरीत जायचं नाही ना. नाही रे, बस इथंच. पुढं 9 वेळा
माती खाल्ल्याला आणि शेपूट घालून पळाल्याला त्याला तुम्ही देव केला सवय आणि तो यांचा नवस पुरं करणार म्हणजे आता तुमचं काय रे महाराज आम्ही तालमीचे खेळाडू आहोत. यावर्षी जरा स्पर्धेत शिकावं म्हणून कोंबडा कापाला आलो. आम्ही ती इन्व्हॉल्वमेंटच्या स्टडीसाठी आलतो. हा चाचा आल्या क्यों चाचा आपका क्या हाल है? राजा जी हमारा तो धंधा है इधर. धंदा? अरे कोंबड्या दारू गांजा इकायचा? अरे एवढा मोठा दिल्लीपती औरंगजेब याच्या दोपांच्या मुळे तिथले तटबंदी झुकली नाही. ही तुमच्या या थंड्यापायी ठसायला लागल्या. वार वा तुमचा थंडा. कधी काळी स्वराज्याची राजधानी असलेला योगड अरे आज उघडा करून ठेवलायचा तुम्ही. तर रयतेची ताण भागावी म्हणून बांधलेल्या हिरीवर तुम्ही खरं बांधलायचा. अशी गुन्ह्याय झाकून उघडी नागडी पाप दाखवायला लागलायचा होय जगाला. हा यो धंदा होय ना तुमचा. कळलं आम्हासनी? महाराज समध्यांचा लेखाजोखा झालाय. आता हाना यांच्या टाळक्याच्या गंभेचं पात्र यांना असं हाणून ही दुर्दशा मिटत नाही सह्याद्री. इतिहासाबद्दलची आस्था आणि श्रद्धा अशा मारून मुटकून निर्माण होत नाही. अशी कुठली व्यवस्था इथं निर्माण होते की या तरुणांना बरबटून सोडते. या भक्कम चिऱ्यासारखी असणारी यांची छाती आज का दुश्मनते? आई वाघजाई या प्रश्नाचा वेध घेण्याची शक्ती आम्हाला दे. उद्या 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 गाई उद्या उद्या आई आली आई आली आमची आई. उद्या गाई उद्या उद्या. बहिरजी उजराच बहिरजी अगदी योग्य वक्ताला आला सा. राजे अहो इतकं उद्या सुरू नका सा. बहिरजी राजे बघा उडद्यामध्ये जसं काळं गोरण असत्या जसं दिवस आणि रात्र हातात हात घालून फिरत्यात तसं राजे जिथं यो अनाचार आहे तिथं चांगल्या विचारानं झटणारी मंडळी बी आहे की. असे लोक आहेत तिथे? अहो राज या अंधारात बी तुमच्याच विचारांची मशाल घेऊन चालणारी मंडळी बी आहे. इथला यो सारा कचरा साफ करत्यात, दारूबाजासनी झोडीत त्या गडाचं पावित्र्य ठेवत्यात आणि ढासळणारे चिऱ्याचं दगड उचलत्यात. आणि आपले हे वर्दीतले मावळे आहेत की ते आपली चाकरी चोर बघवतात बरं महाराज. पहा बहिरजी महाराष्ट्राच्या मातीतून यांनी स्वराज्य विचार हलू दिला नाही. जोवर हे चंद्र सूर्य तारे आहेत तोवर हा विचार असाच अबाधित राहील. ही वहिवाट अशीच रुजू द्या. माझ्या विशाळगडाला मोकळा श्वास घेऊ द्या. राजे टोपांना बत्ती द्यावी लागेल. तिकडे थंडीत बांधणसेना इशारतीची वाट बघत्यात. जगदंब जगदंब. चला तुझ्या पायाशी खेळ मांडलाय तत्वये. तेव्हा भगवंतेश्वरा भक्तांना सद्बुद्धी द्यायला ये. उद्या गाई उद्या उद्या. हे आजाण आई तुझी लेकर घुसमटली बघ आज. दारू दांजा तो बदली देश धरीला लाज. अशी कशी सांग भवानी तुझ्या भक्तीची करा. शिवाजी महाराजांचा अध्यक्ष
रे